नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आज आले हिटलरच्या सेटवरती आणि तुम्ही बघू शकता की डोहाळे जेवण प्लस आज लास्ट डे आहे आणि आता आपल्यासोबत एजे लीला जे मस्ती करत होते, ठीक आहे. आणि त्यांचे डिरेक्टर सुद्धा आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. छान छान, खूपच छान. आज डोहाळे जेवण झालं. मी बघते आल्यापासून की तुम्ही खूप कष्टाचं काम करते. सगळ्यांना मॅनेज करणं, एकत्र बांधून ठेवणं हे खूप कष्टाचं काम आहे. ऍक्च्युअली ते बाबाच आहेत सेटवरचे. तुम्ही काय बोलाल ह्या दोघांसाठी? खूप मेहनत करतायत. कधीही शॉर्ट म्हणजे कितीही काही असेल, मोठा सीन असेल काय असेल तर स्वतःचंही काही आउटपुट देतात. सर हे जरा असं करूया का तसं, आणि प्रॉपर प्रत्येक वेळी सीनमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ना. लेट होत किती वेळ लागतोय काय लागतं, प्रॉपर सगळं करतच असतात ते. आणि आज तर डोहाळे जेवण आहे, तुम्ही बघताच आहात. एवढं रेडी व्हायला तिला किती वेळ लागला तिलाच माहिती आहे. पण सगळं झाल्यानंतर एकदा सेटवर आल्यानंतर सीन संपेपर्यंत जी काय असते सोबत ते आहेच. एजे आणि लीला मला विचारायचं स्पेशली लीलासाठी एवढं सगळं तिने बांधलंय आणि सगळं सुरू आहे. मनातल्या भावना तुझ्या सांग मला. हे पोट म्हणजे मला कळलं होतं की मला पोट लावणार ऑब्व्हियसली डोहा जेवण आहे, पण मला वाटलं नव्हतं की असं असतं. पहिल्यांदाच हे असं मी काहीतरी लावते आणि ते लावलंच जात नव्हतं सुरुवातीला. मग ते दिसतच नव्हतं नीट आणि हे असं आम्हाला किती तरी 1-1.5 तास गेला. 1.5 तास मी आमचे जे कॉस्ट्युम, आमची क्रिएटिव्ह दुर्वा, आमची एडी, आम्ही चौघी चाललेलं की कशी साडी नेसेल आणि कसं ते पोट दिसेल. पण हे आता दिसतंय छान आणि लोकांना आवडतंय, सो मग काही वाटत नाही की ठीक आहे, जरी थोडा त्रास झाला तर ते स्क्रीनवर चांगलं दिसत असेल ते ऑल वरती. पण तू खरंच गोड दिसतेस. ऍक्च्युअल ते असं ना प्रेग्नेंट बाई. मी कॅरेक्टर पकडला, मी पण बसतो ना. ओके, ऍडजस्ट व्हायलाच वेळ लागतो. एजेला मगाशी जेवढे फॅन्स भेटले आणि ती एक मुलगी खरंच थरथरत होती, ती रडायला लागली होती फोटो काढताना. आणि असं झालेलं बापरे, इतकं प्रेम म्हणजे ते खूपच वेगळं प्रेम होतं. त्या बाबतीत काय बोलाल? खरं मला मला कळत नाही रिॲक्ट कसं करावं. इट्स ओव्हरवेल्मिंग. आम्ही तेच म्हणतो, मला ऍक्च्युली कसं मी एक्सप्रेस करू, कसं त्यांना सांभाळू त्यावेळेला कळत नाही. पण त्यांना जस्ट मी जादू की जप्पी देतो आणि दे आर फाईन विथ दॅट. सो पण खूप 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 बरं वाटतं की एवढं प्रेम मिळतंय सगळीकडनं. म्हणजे थँक्यू म्हणतो देवाला की एवढं आम्हाला त्या लेवलचं बनवलंय की आम्ही लोक आम्हाला अप्रिशिएट करू शकतात आणि प्रेम देऊ शकतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल अँड सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर ऑल दिस. हा सेट ऍक्च्युअली थोडा वेगळा आहे, कारण मी लास्ट टाइम पण शर्मिला ताईला बोलली की मला या सेटवर यायला खूप आवडतं, कारण ते वेगळी मजा असते, पॉझिटिव्हिटी असते आणि सगळे एकमेकांना धरून असतात. सो एवढी मोठी फॅमिली आहे आणि आता ती सायनिंग ऑफ होते जसं तू मगाशी बोललास. सो आता मी रडवत नाहीये, तू मगाशीच रडायला आलीस. स्टील एवढ्या सगळ्या जर्नीला तुम्ही तिघही काय कोणत्या शब्दात एक्सप्रेस कराल? कारण 1 वर्ष होऊन गेले सिरियलला आणि इतकं प्रेम मिळालंय. लोक कमेंट करतात की का बंद होतेय. तर इतक्या प्रेमाबद्दल आणि ह्या अख्ख्या जर्नीबद्दल तिघांकडून मला ऐकायला आवडेल. जर्नीबद्दल म्हणजे ऍक्च्युली फॅमिलीज झाली आहे तयार. म्हणजे फॅमिलीज आम्ही आहोत. म्हणजे आजही कोणाला कितीही तयार व्हायला वेळ लागलाच तरी आम्ही असं, अरे का हा अजून आलेला नाहीये किंवा इतका वेळ का लागतो असं न करता सगळे, आज तुम्ही बघितलं असेल आम्ही सगळे गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो होतो. कोणीही असं टेन्शन घेत नाही, प्रेशर घेत नाही की बाबा अरे एवढं काम आहे तर आपण कसं होणार. होणार सगळं ठीक. एक पॉझिटिव्हिटी घेऊन सगळे सकाळी येतात आणि रात्री जातानाही पॉझिटिव्हली घरी जातात. हा ह्या सेटचा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि तीच वर्षभर लोकांना आम्हाला एकत्र जोडून ठेवलेलं आहे. कधीच म्हणजे बाकीच्या सेटवरती ही चांगले असतील, पण ह्या सेटची एक वेगळी एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे आणि ती आम्हाला बांधून ठेवली. आणि याच्या पुढेही आम्ही एकत्रच असू, कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटू, काही ना काही करू. म्हणजे ही फॅमिली तुटणार नाहीये, एवढंच सांगेन. मला ही जर्नी आय थिंक जे म्हणतो ना शॉर्ट अँड स्वीट. शॉर्ट कारण की ऑब्व्हियसली कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा लवकर संपेल शो. आम्हाला स्वतःला एक्सपेक्टेड नव्हतं, पण एक असं डिसिजन एक कलेक्टिव्हली होतं चॅनलचं, त्यामुळे वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. पण एक मी सांगू शकतो की आम्ही जो चाललोय एक एक नाक ऊंची करके जा रहे हैं हम, क्योंकि ऐसा नहीं है की असे कॉमेंट्स कधी आम्ही त्या लेवलवर पोचायचा आम्ही कधी विचार पण केला नव्हता. आम्ही करू शकतो की असं शो रेंगाळत चाललाय आणि ऑडियन्स म्हणे की अरे बंद करा काय बकवास चालू आहे म्हणून. आता सगळ्यांचं जे प्रेम आहे, सगळ्यांचा जो उत्साह आहे तो म्हणते दिसतंय सगळीकडे की नका बंद करू शो.
आम्हाला बघायचंय, का बंद करताय, आम्हाला पुढे अजून ते कॅरेक्टर्स डेव्हलप झालेले बघायचे. चांगल्या नोटवर एक 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 प्राइड के साथ हम जा रहे हैं और वो ही एक सबसे बड़ी बात है. आणि मला ते खूप जास्ती रिवॉर्डिंग वाटतं दॅन टू जस्ट पुढे जाऊन आपल्या पण शो मरतोय त्याच्यापेक्षा असं गेलेलं जास्ती एक असं ना की शहीद झालो आणि ते शहीदाचा एकदम चक अमर रहेंगे. तर तसं झालं, आता आम्ही अमर राहणार तुमच्या हृदयात. सो त्यामुळे तसंच प्रेम देत राहा, आम्ही खुश राहू आणि परत येऊ आम्ही तुम्हाला एंटरटेन करायला. लीला, आय नो तू इमोशनल झाली आहेस, स्टील काय बोलायचंय तुला? म्हणजे आता मी कालच बोलत होते की मला पहिला दिवस आठवतोय या सेटवरचा आणि खरंच पहिल्या दिवशी सगळ्यांची जी एनर्जी होती आणि पहिल्या दिवसापासून आमचं जे बॉन्डिंग झालंय आज पण तसंच आहे. आणि मला वाटतं म्हणूनच ना हे 1 वर्ष खूप पटकन गेलंय. म्हणजे असं कधी वाटलंच नाही की बापरे 1 वर्ष झालं आता पण ही सिरियल होतं. नाही, असं वाटतं की अरे झालं पण का 1 वर्ष? सो या लोकांमुळे ते झालंय. कारण आम्ही इतके छान बांधलो गेलोय आणि आम्ही इतकी मजा करतो ही एक गोष्ट आहेच. आणि कधी-कधी खूप डिफिकल्ट सीन असतो. आम्ही सगळे वाचत असताना आम्हाला की बापरे आता कसं होणार? खूप डायलॉग आहे काय? आणि सर असतात की नाही, नाही तुम्ही तिथे उभे राहा. मी सांगतो ना होऊन जाईल. आणि खरंच करता-करता कधी तो सीन होतो आम्हालाही कळत नाही. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी खूप मिस करीन. आता आम्ही एकमेकांची वाक्य पूर्ण करायला लागलोय किंवा आता मला माहिती आहे की सरांनी माझ्याकडे असं बघितलं म्हणजे आता काय मला हवंय किंवा काय माझं चुकलं असेल. सो हे सगळं डेव्हलप व्हायला, हे बॉन्ड तयार व्हायला वेळ लागतो आणि आमचं बॉन्डिंग झालंय. सो हे आम्ही कुठेतरी खूप मिस करू. ऑफकोर्स फॅन्सचं प्रेम तर आहेच. म्हणजे हे सगळे मेसेजेस जे तुम्ही आम्हाला पाठवताय आम्ही सगळं वाचतो आणि मी आणि हाच नाही तर आमच्या सगळ्या युनिटला माहिती आहे. म्हणजे डिरेक्शनपासनं ते मेकअप सगळ्यांना माहिती की बापरे एवढे डीएम्स येतात हे माहिती असं आम्ही बसून सगळे डिस्कस करतो. सो हे प्रेम पण आम्ही खूप मिस करू आणि खूप थँक्यू तुम्ही आतापर्यंत आमची जी काही साथ दिली त्यासाठी खूप थँक्यू. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हा फनी आहे ऍक्च्युली. डिरेक्टर सरांकडून आहे की मला डिरेक्शन टीमकडून गुढीपाडव्याला मी आलेली तेव्हा ते म्हणत होते की आमची कामं सगळी हेच करतात, कलाकारच करतात, आम्हाला करायची गरजच नाहीये. प्रॉम्प्ट पण ते देतात, अच्छा तुझा डायलॉग घ्यायचा मी घेतो, तू तो उभा राहा तिकडे, फक्त एक्सप्रेशन्स आहे. हे सगळं कुठून सुरू झालं आणि किती गमतीशीर आहे. असं होतं नाही, असं कोणी नाही. नाही असं काही होत नाही. काय झालेलं की आय थिंक कोणतरी डायलॉग विसरलेला किंवा असं काहीतरी होत होतं तर दुर्वा का कोणतरी सनी सांगायला आला तेवढ्यात आम्हीच सांगितलं नाही आमच्या नंतर तुझं ह्याच्यात तसे म्हणाला हेच करतात बघा आमचं काम आम्हाला तर करावंच लागत नाही. तर ते त्या अनुषंगाने तेव्हा आलेलं आणि काय की आणि आम्हाला खूप मजा येते ऍक्च्युली की हा विसरतोय तर कसं मी लगेच त्याचं वाक्य पकडू. आणि पण तेच आहे ना कारण आमचं मग सगळ्यांचं सगळीकडे लक्ष असतं आणि मला माहिती असतं काय चाललंय. सो ते तेव्हा आणि तशा आमचं इतकं हे झालेलं आहे ट्युनिंग ना की आपली वल्लरीची म्हणजे लीलाची जी बहीण आहे रेवती, तिचं शूटिंग नसेल ना तर ते आता ती असिस्ट करायला इथे येते आम्हाला. आणि ती सगळं म्हणजे पहिलाच अनुभव आहे तिचा. पण असिस्ट करताना पण सीन मध्ये जर करेक्शन काय असेल तर सर इथे ही अशी लाईन घेऊया का आपण, किती छान वाटेल, हो घेऊया. आणि सगळ्यांच्या लाईन्स लक्षात ठेवून ती सगळ्यांना सांगते की आणि सर मी हे करू का, मी ट्रॉली चालवू का, मी क्यू देऊ. म्हणजे तिच्यामध्ये ती एक वेगळी एनर्जी आहे. आणि आम्ही सगळे मी ट्रॉली चालवलेली आहे, सरूने ट्रॉली चालवलेली आहे. मग मला कधीतरी मजा येते, मी दुराला म्हणते तू नको मी सगळ्यांचे क्यूज देते. आम्ही करतो, मजा येते त्यात. कोणी थांबत नाही. हा चला आता पुरतं करा पुढे असं. तेच मला ते ऐकायचं होतं कारण मी लास्ट टाइम मला खरंच गंमत वाटलेली की आर्टिस्ट आपले पण डायलॉग घेतात समोर, अरे नाही हे राहिलं तुझं. हे खूप छान होतं. पण शेवटच्या नोटला जर काही सांगायचं असेल एकमेकांना तर काय सांगाल? थँक्यू, ओनली Thank you, थँक्यू. thank you. आणि एकमेकांचा जो सपोर्ट आम्ही एकमेकांनी सगळ्यांनी दिलाय ना म्हणून आम्ही एवढे खुश राहू शकलो. जर एक जरी वीक लिंक असती की नाहीये तर हे शक्यच झालं नसतं. आज आम्हाला सगळ्यांनाच इक्वली इमोशनल वाटते कारण आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केलाय, समजून घेतलंय, त्याच्यामुळे झालंय. सो थँक्यूच म्हणेन मी आपल्या टीमला. थँक्यू. आणि जमलंय आम्हाला. ठरलंय त्याचं की जमलंय आम्हाला. पण डिरेक्शन टीम जमलंय आम्ही. मी म्हणते त्याला आमचं सीन चांगला झाला की म्हणते जमलंय आपल्याला. असं मी त्याला म्हणते. पण डिरेक्टर सर जर तुम्हाला अख्ख्या टीमला काही सांगायचं असेल किंवा एका शब्दात जर मत मांडायचं असेल किंवा भावना मोकळ्या करायच्या असेल तर काय म्हणाल? म्हणजे असं काही एका शब्दात असं सांगता येणार नाहीये कारण खूप आहे. फक्त काय पुन्हा एकत्र येऊ आम्ही कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने, असं सांगता येत नाही. आम्ही पुन्हा येऊ असंच पुन्हा येऊ. वेगळ्या कारणाने, बस एवढंच सांगेल. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू सो मच. खरंच थँक्यू.